नमस्कार. तुम्ही बघत आहात जनहित समाचार यूट्यूब चॅनल. बघा आजच्या घडामोडी. मी तुमचा बाबूराव करी. हा जो शिवजयंतीचा कार्यक्रम आहे हा कित्येक वर्षापासून सुरू आहे आणि चांगली संकल्पना आहे नितीनजी राऊत यांची व त्यांच्या मित्रमंडळाची. व पद्मनगर मध्ये असा भव्य भगवा महोत्सव असाच सुरू राहावा आणि भगव्याप्रती असाच प्रेम राहावा आणि महाराजांचरणी अशीच निष्ठा आणि महाराजांचं मार्गदर्शक जे युवकांना अशीच प्रेरणा देत राहावं हीच मी विनंती करतो आणि माझे 2 शब्द संपवतो. धन्यवाद. अख्खा भारतात छत्रपती शिवाजी महाराजचा जे बुक मी कधी पडतो त्यामध्ये खूप काय शिकायला भेटते. म्हणजे एक जिद्द कसं असते कुठल्या चांगल्या कामासाठी आणि एक जिद्द कसं असते कुठल्या वाईट कामात थांबवण्यासाठी. हे सर्व छत्रपती शिवाजी महाराजचं जे पण एक पुस्तक त्यामध्ये बघायला भेटते आणि ते घेऊन चालू आपण आज खूप बरं वाटते का सर्व ठिकाणी डीजे बँड चालते पण कुठे ना कुठे आपल्या संस्कृती जिवंत पाहिजे. पण हे सर्व कार्यक्रम खूप गरज आहे आणि मला खूप अभिमान आहे. हे सर्व कार्यक्रम आपले पद्मनाभ भागात होते. गणपती असो, नवरात्री असो, पक्कम असो, छत्रपती शिवाजी महाराजचा विषय असो, गुढीपाडवा असो, हे सर्व आपल्या या परिसरामध्ये मंदिरचा मिरवणूक असो. एक खूप चांगला वातावरण या परिसरामध्ये. परत मी ही टीम आणि त्यांची पूर्ण टीमला खूप खूप धन्यवाद देतो आणि देवाची प्रार्थना करतो. छत्रपती शिवाजी महाराजांची ते असे माहिती करतो इतके जे मुले असते त्यांना असंच ताकद दे, शक्ती दे आणि हे कार्यक्रम चालू दे. भारत माता की जय. आवाज देतो लेडीज दोस्तों. महाराज का विचार देने का यहाँ पे कोशिश कर रहे हैं कि महाराज क्या थे. सच में कहूँ तो महाराज ने हर जाति प्रथा सबको साथ में वो लेके चले और उनके जो विचार है हम अगर ये कलयुग में लेके चले तो बहुत फायदेमंद होगा. और मैं एक बात आपसे कहना चाहूंगा कि नितीन भाऊ तुम्ही पुढे जेवढा मोठा असा कार्यक्रम ठेवणार आमचा सहभाग त्याच्यात राहणार आणि मी तुमचा खूप खूप आभार व्यक्त करतो की तुम्ही हा कार्यक्रम ठेवला आणि महाराजांचे विचार देण्याचा प्रयत्न केला. धन्यवाद. जय हिंद, जय महाराज, जय शिव. त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांना घडवलं, तिथपर्यंत पोहोचवलं आणि अफजल खानाचा त्यांना मारल्यानंतर त्याच माता बोलल्या की बाबा ते जिवंत आजेपर्यंत तुझा दुश्मन होता, मेल्यानंतर त्याला दखल करून त्याला मान सन्मान दे. त्या माता जिजाऊ होत्या. मग त्यांना आपण विसरलं नाही पाहिजे आणि त्यांच्या नाव मी तर बोलतो सगळं विसरलं पाहिजे. पण छत्रपती शिवाजी महाराजांची माता जिजाऊ असतील, माता रमाई असतील, माता फुलेबाई असतील, यांना स्त्रियांनी कधी विसरलं पाहिजे. कारण की आपण ज्या इथं बसतो आज जे आपण रुबाब फिरतो पायलट, इंजिनियर, ISI ऑफिसर इतक्या महिला आहेत या 3 मातामुळे आहे. नाहीतर आपल्या नशिबे मूल आणि चूल होतं. प्रथमतः या सर्व 3 मातांना मी नतमस्तक करतो की तुम्ही या देशाला हे 3 हिरे दिले आणि या 3 हिरे आपल्या महाराष्ट्रामध्ये आहे. त्याच्याबद्दल मी तुमच्या महिलाच्या वतीने मी त्यांना उद्या करतो आणि आमचे मित्र नितीन राऊत त्यांच्या पूर्ण मंडळाचा मी स्वागत करतो आणि अभिनंदन करतो. तुम्ही जयंती साजरी केली त्याच्याबद्दल तुमचं अभिनंदन. जय भीम, जय महाराष्ट्र, जय गव्हर्नमेंट. तर आज शिवजयंती साजरा करताय. किती वर्षापासून साजरा करताय तुम्ही या शिवजयंती? गेली 5 वर्ष आम्ही या ठिकाणी शिवराय मित्रमंडळ आमचे अध्यक्ष नितीनजी राऊत यांच्या वतीने या ठिकाणी पद्मानगर मध्ये शिवजयंती साजरी करत आहोत. आणि या एवढा मोठा भव्य तुम्ही करता, तुमच्या कार्यकर्त्याचा किती सहभाग असतो याच्यात? आम्ही या ठिकाणी नितीनजी राऊत यांच्या स्वखर्चाने या ठिकाणी शिवजयंती मोठ्या उत्साहात साजरी करतो. आम्ही कुठल्याही वर्गणी शिवाय या ठिकाणी मोठी पद्मानगर मध्ये शिवजयंती उत्सव मोठ्या प्रमाणात साजरा करत आहोत आणि याच्यानंतरही साजरा करत राहू. आणि या शिवजयंतीच्या बरोबर अजून म्हणजे आज तुम्ही बाया म्हणजे लेडीजला काहीतरी करताय त्याचं काय दरवेळी आम्ही महिला मंडळासाठी एक वेगळा उपक्रम राबवण्याचा प्रयत्न करतो. त्याचा म्हणजे महिला ज्या असतील त्यांना आम्ही साड्यांच्या रूपामध्ये
आनंद मिळावा असा बक्षीस त्या ठिकाणी वाटप करण्याचा प्रयत्न करत असतो. त्या पुढच्या म्हणजे असंच रेग्युलर असंच करायची तुमची तयारी आहे का? होय, याचं स्वरूप खूप भव्य दिव्य असणार आहे. ही सुरुवात आहे. गेली 5 वर्षात आम्ही खूप बदल केलेला आहेत. आम्ही सुरुवात केली तेव्हा फक्त आम्ही 3 जण होतो. आज आमच्या बरोबर 40 ते 45 लोक आहेत आणि त्याच्यानंतर आमचे महिला मंडळ आम्हाला सहकार्य करतात. अशी पूर्ण 100 ते 150 जणांची आमची टीम या ठिकाणी तयार झालेली आणि याचं भव्य दिव्य स्वरूप पुढे तुम्ही पाहालच. थँक्यू, तुम्ही आमच्या जनी समाचारशी बोलला. धन्यवाद. जनहित समाचारचे सुद्धा शिवराय मित्र मंडळाच्या वतीने आम्ही आभार व्यक्त करतो. थँक्यू. पाहिजे. मी जिजाऊ बोलते. जय भवानी, जय शिवाजी, जय जिजाऊ, जय महाराष्ट्र. धन्यवाद. आजच्या बातम्या समाप्त होत आहे. उद्या परत भेटूया नवीन खबर घेऊन. आमच्या चॅनलला पहिल्यांदा बघत असतील तर सबस्क्राईब आणि लाईक करा. व्हिडिओ कसा वाटला त्यावर कमेंट जरूर करा आणि व्हिडिओ चांगला वाटला तर मित्रांवर शेअर करा. आमच्या चॅनलचा व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.